नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज तारीख आहे 9 मे 2025. सकाळचे 6:30 वाजल्यात. आपण आता आहोत शाहू महाराज तलाव आकुर्डीमध्ये. हे कस्टमरनं लोकेशन पाडलं होतं. कस्टमरचा पर्यवेक्षक जो आहे त्याला सांगितलं होतं, तो परप्रांतीय, त्याला सांगितलं होतं की बाबा मी सकाळी 5:30ला येईन, माझा फोन उचल. त्यानं दुसऱ्या फोनला माझा फोन उचलला, बोलणं झालं. मला म्हटला मी ऑपरेटरला चावी घेऊन येतो म्हटला. इथं बोंबलं देऊन थांबलो. इथं त्याचा फोन परत उचलायचं बंद झाला. मॅप कळना. इथं स्थानिकांना विचारलं हे कुठं आहे, त्यांना सांगायचं कळना. ते 2-4 हेल्पाटा मारलं गोल राऊंड. शेवटी वैतागून चालत जे मॅप दाखवल्याप्रमाणे गेलो तर आत्ता मशीन जवळ पोचली बघा. ही मशीनची काच आहे, ही टाटा सुपर 130 आहे. म्हणजे ही असला धंदा सगळा आहे. त्याला काल म्हटलं तर बाबा ऑपरेटरचा नंबर दे. नाही म्हटलं मी इथं स्थानिकच राहायला जवळच आहे म्हटलं, तुम्ही फोन करा मी येतो म्हटला. बोंबलं त्यो तिकडं, त्याचा ऑपरेटर तिकडं, मशीनची चावी नाही. शेवटी नशीब फ्रेमवर होती समोरची म्हणून दरवाजाचं लॉक खोलून आता येत आलं काम करू लागलं. काम करायचं, मग त्याला फोटो पाठवायचं, पुढं म्हणजे इथनं पुढं खडकवासला जायचं. सकाळी आमचं पहिलं काम तळेगाव एसमध्ये झालं होतं वालू 3Tचं. आता हे दुसरं आणि तिसरं परत काम आहे खडकवासल्याजवळ. आईला हे असला धंदा त्यांच्या आईला सकाळी लवकर याचं म्हटलं वेळ वाचत होता. तर ही बॉम्ब कायमचीच आहे. कुठं ना कुठं गेलते ती असला कुठं होत असतं. त्यासाठी आम्ही पूर्वकल्पना प्रत्येक घराच्या दिवसात ह्या वेळ ती फोन उचला, सायलेंट करू नका किंवा पर्यायी नंबर द्या. ही लोक अतिशहाणी नंबर देत नाही, ते तुम्ही फोन करा आम्हाला. बोंबलं तिथं बसलो येड्यागत वाट बघत. म्हणजे दुसऱ्याच्या वेळेचं काय महत्त्वाचं नाही म्हणून. आता ह्यो जॅकेट जर फोन उचलून झाला आहे, बहुतेक ते सकाळी झोपेत असणार आहे. आता सायलेंट करून झोपला असेल तो. अरे पण ह्याला कल्पना दिली आहे, माणसं येणार आहेत काम करायला. ते काम नाही का नियोजन लावायचं. बोंबलं एक तर 4 महिन्यापूर्वी विचारलं होतं ना हे पर्यवेक्षकनं काच बसवायचं म्हणून. याचा काय तर पेमेंटचा प्रॉब्लेम होता. आणि आता बसवलं मशीन एका साईडला आहे. वरनं सांगितलं पाहिजे बाबा इथं खूण आहे, इथं जावा, इथे तिथं जा. बोललं काय कुठानं सगळं काम तुझ्या आईला त्याच्या काय. आता ह्याला पुढलं एखादं काम आलं ना, मग त्याला आता एवढं तात्काळ सर्व्हिस पुढल्या द्यायचं नाही मग. तेव्हा हे महत्त्व कळतं वेळेचं लोकांना. काय बोलायचं आता. आता आपण पाहू शकतो सगळं साफ करून घेतलेलं आहे. हे आपण काच आणलेली आहे कंपनीची. त्याच्यावरती लोगो टाटा आहे त्याचा. हे असा कुठं होतो ना, म्हणून आम्ही कस्टमरकडून 100% सगळं ॲडव्हान्स पेमेंट घेतो. ते लोक वेळेवर येत नाहीत आणि आलं तर काम झालं की ऑफिस उघडलं पाठवतो हे करतो ते 50 कारण देतात. तर हे असं काम करायचं आपल्याला.